नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली कोरटे बोलते आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कोर्टात केस चालू असते आणि त्याआधी कोर्ट सांगतं की तुम्ही एकदा समुपदेशन केंद्रात जाऊन या आणि मग आपण लगेच घाबरतो. समुपदेशन केंद्र म्हणजे नक्की काय? तर यासाठी मी तुम्हाला आज कायदेशीर माहिती सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन नीट ऐका. तर समुपदेशन केंद्र म्हणजे कोर्ट नाही, ते समझोता तसंच संवादासाठी असतं. पण इथे दिलेले तुमचे विधान पुढे कोर्टामध्ये हे वापरले जाऊ शकते. त्यासाठी तुम्ही उत्तर देताना खूप सावधगिरी बाळगून तुम्ही व्यवस्थित उत्तर दिलं पाहिजे, ते गरजेचं आहे. सर्वात पहिले किंवा आधी भावनेत येऊन तुम्ही बोलू नका. तुमच्यावर कितीही खोटे आरोप झालेले असले तरी तुम्ही रागात किंवा ओरडून किंवा चिडून अपशब्द काढून अजिबात बोलू नका. शांत बसून संयमी राहून बोला. प्रत्येक आरोपाला स्पष्ट आणि मुद्देसूद उत्तर द्या. उदाहरणार्थ, जर तुमच्यावर मारहाणीचा आरोप केला असेल, जो पुढे जाऊन IPC अंतर्गत गुन्हा ठरू शकतो, तर मी असे काही केले नाही एवढेच न म्हणता त्या दिवशी तुम्ही कुठे होतात, तुमच्याकडे काही पुरावा आहे का, हे स्पष्ट सांगा, असं बोलायचं असतं. या पद्धतीने तुम्ही बोला. खोटी कबुली देऊ नका. कधी कधी दबावाखाली लोक हो माझ्याकडून चूक झाली असं बोलतात आणि हे पुढे तुमच्या विरुद्ध वापरले जाऊ शकते विधान केलेले. जर प्रकरण कौटुंबिक असेल आणि समोरून प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेंट ॲक्ट अंतर्गत तक्रार असेल तर तुमचे प्रत्येक शब्द हे महत्त्वाचे असतात. तोंडी बोलण्यापेक्षा तुमचे उत्तर हे लेखी स्वरूपात तुम्ही द्या. लेखी उत्तर दिल्यास त्याची नोंद राहते आणि गैरसमज देखील टाळता येत असतो. नंतर वकिलांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या. तसंच समुपदेशन केंद्रात जाण्यापूर्वी तुमच्या वकिलांची तुम्ही चर्चा करा आणि मगच जा. तुमच्या केसची रणनीती तुम्ही आधी ठरवून घ्या, म्हणजे तुम्हाला तिथं काय बोलायचं आहे आणि जे खरं आहे तेच बोला. समझोता करायचा असल्यास अटी स्पष्ट ठेवा. भावनेत येऊन काहीही मान्य करू नका. समजुतीने आणि कायदेशीर चौकटीतच निर्णय घ्या, म्हणजे जे कायद्याने योग्य आहे तेच तुम्ही निर्णय घ्या. महत्त्वाची टिप्स सांगते. समुपदेशन केंद्र हे तुमच्या समझोत्यासाठी असले तरी ते एक अधिकृत प्रक्रिया आहे. तुमचे उत्तर भविष्यातील न्यायालयीन प्रक्रिये करताना तुमचा केसवर त्याचा परिणाम हा होऊ शकतो. म्हणून कुठलीही गोष्ट करताना कोर्टामध्ये ही कायद्यात राहूनच करा. जे खरं आहे तेच बोला. भावनेत येऊन कुठल्याही गोष्टी चुकीच्या बरोबरच्या चूक असं काही करू नका. त्यासाठी तुम्हालाच नुकसान होऊ शकतं. म्हणून समुपदेशन केंद्र म्हटलं की अजिबात घाबरायचं नाही. ते तुमच्या फायद्यासाठी असतं, कारण कोर्टाच्या बाहेर जर केस सॉल्व्ह झाली तर दोन्ही पक्षासाठी हे चांगलं असतं. आपल्याला हा कायदेशीर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक देखील करा. धन्यवाद.